नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे. के-टी-एच-एम कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. के-टी-एच-एम ई लर्निंगमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानात आपण मानवी मूल्य आणि मानवी हक्क या विषयांतर्गत मानवाधिकाराचं कर्तव्य संदर्भात जे घोषणापत्र आहे त्याचा आज अभ्यास करणार आहोत. कर्तव्य संदर्भात असलेल्या या घोषणापत्रामध्ये आपण राज्य, व्यक्ती आणि राष्ट्रीय कायदा यांची काय भूमिका आहे ती तपासून बघणार आहोत. याशिवाय कर्तव्याचा समाजावरील कसा प्रभाव पडतो, व्यक्ती म्हणून राष्ट्राप्रती आपली काय कर्तव्य आहेत किंवा समाजाप्रती आपली काय कर्तव्य आहेत ती देखील आपण बघणार आहोत. आणि अधिकार आणि कर्तव्य यांचा संबंध काय आहे, अंतर्गत स्वरूपामध्ये हे कसे एकमेकांना परस्पर पूरक आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण मागील व्याख्यानामध्ये काय शिकलो त्याचा आढावा घेऊया. मागील व्याख्यानात आपण कर्तव्य याचा अर्थ समजून घेतला होता. कर्तव्य म्हणजे काय आणि त्याचं स्वरूप जे आहे ते जाणून घेतलं होतं. दुसरं म्हणजे कर्तव्याचे जे विविध प्रकार पडतात किंवा कर्तव्य आणि जबाबदारी यांच्यामधलं वेगळेपण काय आहे ते देखील आपण समजून घेतलं. आणि मानवाधिकार कर्तव्यासंदर्भात घोषणापत्रातील जे मानवाधिकार रक्षक आहेत त्यांची भूमिका कशी आहे, त्यांना कोणते अधिकार मिळालेले आहेत आणि त्यांना कशा पद्धतीचं शिक्षण जे आहे, संरक्षण जे आहे ते व्यवस्थेने द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तर त्याचा सुद्धा आपण आढावा जो आहे तो घेतला होता. आजच्या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. त्यामध्ये आपला पहिला मुद्दा जो असणार आहे तो म्हणजे मानवाधिकार कर्तव्य संदर्भातील जे घोषणापत्र आहे, वालेन्सिया इथलं जे घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये राज्याची भूमिका, व्यक्तीची भूमिका आणि राष्ट्रीय कायद्याची भूमिका काय आहे ती समजून घेणार आहोत. याच्यातून आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत, तर मानवाधिकार संरक्षणासाठी राज्यासाठी काही विशिष्ट कर्तव्य तरतुदी ज्या आहेत त्या मांडलेल्या आहेत या घोषणापत्रामध्ये, ते आपल्याला जाणून घेता येईल. दुसरं म्हणजे व्यक्ती म्हणून आपली काय कर्तव्य आहेत ती देखील आपल्याला कळतील. आणि मानवाधिकार संरक्षणामध्ये आपल्या देशातील जो कायदा आहे तो कसा महत्वाचा आहे ते सुद्धा लक्षात येईल. कर्तव्यामध्ये राज्याची भूमिका बघताना आपल्याला लक्षात येईल की जे काही मानवाधिकार घोषणापत्रामध्ये कर्तव्याच्या संदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत त्या प्रत्येकासाठी आहेत. पण जागतिक पातळीवरच्या कलमानुसार या ज्या काही तरतुदी मांडलेल्या आहेत तर यामध्ये खरी भूमिका ही राज्याची असणार आहे. म्हणजे त्या तरतुदींचा अवलंब करणं किंवा त्या तरतुदींना प्रत्यक्षामध्ये उतरवणं हे राज्यांच्या हातामध्ये असणार आहे. आणि त्यातही काही विशिष्ट अशा तरतुदी आहेत की ज्या राज्यांसाठी आहे, म्हणजे राज्याने काय कृती करावी याला ते अधोरेखित करतात. मग त्या तरतुदी काय आहेत त्याच्या माध्यमातून या कर्तव्य संदर्भात राज्यांची भूमिका कशी आहे आपल्याला कळेल. तर बघा, मानवी अधिकारांचं संरक्षण करणं, त्यांचा प्रचार करणं आणि अंमलबजावणी करणं ही जबाबदारी राज्याने आपल्या अंतर्गत म्हणजे सीमा अंतर्गत जो काही भाग असेल त्याच्यामध्ये स्वीकारायची आहे. म्हणजे असं नाही की जागतिक पातळीवर फक्त मानवाधिकारांना पुरस्कृत करायचं किंवा त्यांच्याविषयी चर्चा करायची, तर अंतर्गत स्वरूपामध्ये त्याचा अवलंब खऱ्या अर्थाने झाला पाहिजे. आपल्या सीमा अंतर्गत मानवी अधिकारांचं उल्लंघन होणार नाही, त्यांचं संरक्षण होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्याची जाणीव किंवा त्याची जागृती पोहोचवता येईल या दृष्टीने राज्याने नेहमीच कृतिशील राहणं अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व व्यक्ती त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सक्षम आहेत का, ते त्यांच्या मूलभूत अधिकारांचा किंवा स्वातंत्र्याचा उपभोग जो आहे तो सक्षमपणे घेऊ शकतात का, तर याची खात्री सुद्धा राज्याने करून घ्यायची आहे. तिसरी भूमिका याच्यामध्ये आहे की या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी आणि त्याचा प्रसार करण्याच्या अनुषंगाने अंतर्गत स्वरूपामध्ये जे काही आवश्यक कायदे असतील किंवा ज्या काही प्रशासकीय आणि इतर पद्धती असतील त्याचा अवलंब राज्याने करणं गरजेचं आहे. याशिवाय मानवाधिकारांचं जर उल्लंघन झालेलं असेल तर त्यासाठी व्यक्तींसाठी प्रभावी उपाय सुचवण्याचं काम राज्यांनी करावं. आणि जर एखाद्याचं मानवी अधिकारांचं उल्लंघन झालेलं असेल, कथित स्वरूपात जरी झालेलं असलं तरी सुद्धा त्वरित आणि निष्पक्षपातीपणे त्याचा तपास आयोजित करण्याचं काम राज्यांनी केलं पाहिजे. त्यासोबतच कर्तव्य भूमिकेमध्ये राज्यांनी ज्या काही आपल्या समाजामध्ये वावरताना भेदभाव आहे, सूड आहे, दबाव, धमक्या किंवा विषमता यासारख्या
ज्या काही अनियंत्रित कृती घडत असतात, तर या कृती घडताना व्यक्तींच्या मूलभूत अधिकारांना बाधा पोहोचत असते. मग त्यांचं संरक्षण सुनिश्चित करणं ही राज्यांची जबाबदारी असल्यामुळे कोणत्याही अनियंत्रित कृतीविरोधात सर्वांना संरक्षण सुनिश्चित करण्याचं कार्य राज्याने करून द्यावं किंवा राज्याने तशी भूमिका जी आहे ती इथे अवलंबवावी. त्याशिवाय आपल्या समाजामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनातून व्यक्तीचं आयुष्य जे आहे ते चालत असतं. त्याच्यामध्ये काही नागरी भूमिका जी आहे ती सुद्धा महत्त्वाची असते. मग अशा वेळी त्या बाबींना सार्वजनिक स्वरूपामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही समजुती असतील किंवा त्याच्यातल्या ज्या काही जाणीवा असतील, याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. म्हणजे मनुष्य जेव्हा या विविध पैलूंमध्ये स्वतःचं आयुष्य जगत असतो, तर त्यावेळी व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचाही उपभोग घेता आला पाहिजे आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याची सुद्धा जाणीव असली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक राज्याने मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी, त्याच्या जाणीवांचा प्रसार करण्यासाठी आपल्या देशाअंतर्गत काही संस्थांची निर्मिती करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ लोकपाल किंवा मानवी हक्क आयोग, तर यासारख्या स्वतंत्र राष्ट्रीय संस्थेची निर्मिती करणं, त्यांचा विकास करणं आणि आपल्या देशातल्या मानवी अधिकारांसंदर्भात संरक्षण संवर्धन तर करायचंच आहे, पण मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असेल, तर त्या व्यक्तीला, त्या समुदायाला, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आपली भूमिका सुद्धा राबवायची आहे. आणि आजही भारतीय समाजामध्ये आपल्याला देश पातळीवर जसा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग दिसतो, त्याच पद्धतीने राज्य पातळीवर सुद्धा मानवी हक्काची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्या देशातील सर्व स्तरांवरील जे काही शिक्षणाला आपण महत्त्व देतो, म्हणजे एका बाजूला आपण जसं तुम्हाला आता पीजीचं जे काही एज्युकेशन मिळते आहे, तर त्याच्या अंतर्गत मानवाधिकाराचं शिक्षण मिळावं म्हणूनच या विषयाचा समावेश जो आहे तो झालेला आहे. मग अशा स्वरूपात जे काही एज्युकेशन मिळतं किंवा व्यावसायिक स्वरूपाचं जे काही शिक्षण मिळतं, तर याला राज्याच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळतं आणि मग या प्रोत्साहनपर सुद्धा प्रत्येक स्तरावर जे शिक्षण दिलं जातंय, तिथे व्यक्तीला मानवी हक्काची जाणीव व्हावी, यासाठी अशा सुविधा उपलब्ध करून द्यायचं किंवा असं शिक्षण उपलब्ध करून द्यायचं, ज्या माध्यमातून मानवाधिकाराचं शिक्षण आहे, ते प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. एव्हा शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मानवाधिकाराची जाणीव जी आहे ती झाली पाहिजे आणि या दृष्टीने जी काही जबाबदारी पार पाडायची आहे ती राज्याने करावी. यानंतर कर्तव्य संदर्भामध्ये आपल्या व्यक्तीची काय जबाबदारी आहे, तर मानवाधिकाराचं जे घोषणापत्र आहे ते प्रत्येक व्यक्तीला इतरांच्या प्रती आणि समाजाच्या अंतर्गत असलेल्या कर्तव्यांवर भर द्यायला सांगते. म्हणजे मानवी अधिकारांचं संरक्षण करते तुम्हाला व्हायचं असेल, तर सुरुवातीला तुम्हाला मानवाधिकारांची जाणीव होणं गरजेचं आहे. इतरांप्रती तो आदर सन्मान प्राप्त होणं गरजेचं आहे आणि समाजाचा घटक म्हणून आपण त्यांचं पालन केलं पाहिजे. अशी कृती सुद्धा तुम्ही अवलंबली पाहिजे. म्हणजे या तिन्ही अनुषंगाने जेव्हा तुमची भूमिका तुम्ही बजावता, तेव्हा तुम्हीही मानवाधिकार संरक्षण करतेच असतात. ज्यावेळी तुमच्या कृतीतून इतरांच्या, समाजाच्या किंवा राष्ट्राला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचत नाही, हानी पोहोचत नाही, उलट त्यांच्या विकासाला आपण हातभारच लावत असतो. म्हणजे व्यक्ती विकास साध्य करताना जेव्हा आपण समाज विकास पण साध्य करतो, त्यावेळी आपण देखील मानवाधिकार संरक्षण करते म्हणूनच वावरत असतो. मग त्या पद्धतीने प्रोत्साहित होण्याच्या अनुषंगाने हे घोषणापत्र जे आहे ते आपल्याला प्रेरित करत असते. आणि दुसरं म्हणजे व्यक्ती म्हणून आपण मानवाधिकारांना प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणजे कौटुंबिक पातळीवर असेल किंवा सामाजिक जे काही इतर घटक आहेत जे आपल्या जीवनाला प्रभावित करत असतात, त्या पातळींवर सुद्धा आपण मानवाधिकारांना प्रोत्साहित करू शकतो. म्हणजे धार्मिक, जातीय किंवा दुर्बल घटकांच्या अनुषंगाने जे काही भेदभाव होतात, विषमता होते, तर तिथे आपण मानवी अधिकारांना महत्त्व देणं गरजेचं आहे. आपण लोकशाही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, तर तिचं संवर्धन करणं, तिला संरक्षित करणं आणि जास्तीत जास्त तिला बळकटी आणायची असेल, तर त्यावेळी आपल्याला त्या लोकशाहीच्या अनुषंगाने आचरण करणं किंवा तिच्या अंतर्गत ज्या काही संस्था निर्माण झालेल्या आहेत, त्या संस्थांचं रक्षण करणं ही एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. याबरोबरच इतरांच्या मानवी अधिकारांचं उल्लंघन करू नये, हे सुद्धा प्रत्येकाचं कर्तव्य त्यामध्ये समाविष्ट होतं. मग या घोषणापत्राच्या अनुषंगाने जसं आता एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाला ही जबाबदारी स्वीकारायचीच आहे, पण घोषणापत्राच्या अनुषंगाने जेव्हा ते देश पातळीवर विचार करतात, तर पोलीस, न्यायाधीश, वकील किंवा प्रसार माध्यमे हे जे घटक आहेत, हे खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी मानवाधिकाराचे संरक्षण करते असतात आणि मग त्यांच्या माध्यमातून या गोष्टींना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असं तिथे मांडलं गेलं आहे. पुढच्या कर्तव्याबाबतीत बघा, की आपल्या देशातील कायदे किती महत्त्वाचे आहेत त्या दृष्टीने.
तर मानवाधिकारांचं संवर्धन, संरक्षण करण्यासाठी राष्ट्राची पहिली कृती काय असेल, तर आपल्या देशामध्ये अशा कायद्यांचा अवलंब करायचा किंवा असे कायदे स्वीकारायचे, ज्याच्या माध्यमातून हे मानवी हक्क जे आहेत ते सुरक्षित राखले जातील किंवा आपल्याला जे काही मूलभूत अधिकार आपण स्वीकारलेले आहेत, त्याचा उद्देशच हा आहे, की आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला तिचा आत्मविकास साध्य करता आला पाहिजे. म्हणजे हे मूलभूत अधिकार हे मानवी अधिकारांचंच प्रतिरूप आहे. मग अशा वेळी ज्यावेळी तुम्हाला मूलभूत अधिकारांची प्राप्ती होते, तर त्या अधिकारांचा उपभोग घेण्याअगोदर तुम्हाला देशाप्रती, समाजाप्रती, व्यक्तींप्रती काही कर्तव्याचं सुद्धा पालन करावं लागतं. म्हणजे नागरिकांचं कर्तव्य त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. म्हणजे आपण काय करतो, की स्वतःच्या मूलभूत अधिकारांचा उपभोग घेताना त्या कायद्यांचं सुद्धा पालन करतो किंवा कायद्याचं बंधन स्वतःला घालून घेतो आणि मग या निमित्ताने कायद्याचं राज्य ही संकल्पना आपल्याला प्रस्थापित करता येते. ज्याच्यामध्ये कायद्यासमोर सगळ्या व्यक्ती समान असतात आणि त्यामुळे जसं न्याय मिळवण्याची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा सबळांचं दुर्बलांवर राज्य प्रस्थापित होता कामा नये. प्रत्येकाला न्याय मिळवण्याचा अधिकार आहे आणि हा तेव्हाच आपण प्रस्थापित करू शकतो, जेव्हा व्यक्ती अधिकार आणि कर्तव्य या दोन्हीही बाजू समजून घेऊन कृती करेल. हे घोषणापत्र येण्या अगोदरच म्हणजे 1976 मध्ये भारताने 42वी घटनादुरुस्ती केली आणि त्या माध्यमातून आपण मूलभूत कर्तव्याचा स्वीकार केला. तर सुरुवातीला ही 10 कर्तव्ये होती आणि आता त्याच्यामध्ये 11वं कर्तव्याचं सुद्धा समावेश जो आहे तो झालेला आहे. म्हणजे घोषणापत्र येण्या अगोदरच मूलभूत अधिकारांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकांची मूलभूत कर्तव्य काय असावीत याचा समावेश किंवा याचा स्वीकार भारतीय संविधानाने केलेला आहे. तो अशा स्वरूपामध्ये मानवी कर्तव्य जी आहेत ती व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे. मग ती राज्य पातळीवर असो, व्यक्ती पातळीवर असो किंवा राष्ट्रीय कायद्याच्या स्वरूपात असो. तर विविध स्वरूपामध्ये ते तपासताना आपल्याला लक्षात येईल, की हे जे व्हॉलन्सिया घोषणापत्र आहे, ते किती महत्त्वपूर्ण आहे आणि ते मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी, संरक्षणासाठी किती आवश्यक आहे. त्याचं जर प्रामाणिकपणे पालन झालं, तर खऱ्या अर्थाने आपण मानवी हक्कांची रुजवणूक जी आहे, ती समाजामध्ये करू शकतो. अशाबरोबरच आपल्याला या कर्तव्य संकल्पनेमध्ये कर्तव्याचा समाजावर काय प्रभाव आहे तो जाणून घ्यायचा आहे. मूल्य म्हणून कर्तव्याची गरज काय आहे ते देखील जाणून घ्यायचं आहे आणि त्यासोबतच अधिकार आणि कर्तव्य याच्यातील अंतर्गत संबंध जे आहेत ते समजून घ्यायचे आहेत. मग हे समजून घेताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होतील ते बघूया. पहिलं म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं आपल्या देशाप्रती आणि आपल्या समाजाप्रती काय कर्तव्य आहेत ती समजतील. दुसरं म्हणजे कर्तव्य एक मूल्य आहे आणि त्या मूल्याची रुजवणूक होण्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा कशी कृती करावी, त्याचं महत्त्व काय आहे ते आपल्याला कळेल. आणि अधिकार व कर्तव्य यांच्यातला अंतर्गत संबंध तपासताना ते एकमेकांना कसे परस्पर पूरक आहे किंवा त्यांची गरज काय आहे ती सुद्धा आपल्याला लक्षात येईल. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, जिथे आहे व्यक्तीची राष्ट्राप्रती असलेली कर्तव्य. आता त्या समाजामध्ये आपण राहतोय किंवा त्या कर्तव्याचा आपण जागतिक पातळीवर उदो-उदो करतो आहोत, त्याच कर्तव्याला आपण व्यक्ती म्हणून देशाप्रती आणि समाजाप्रती कसं राबवणं आवश्यक आहे, ते आपल्याला बघता येईल. तर सुरुवातीला बघा, की कायदेशीर आदेशांचं पालन करणं. आपण ज्या देशामध्ये राहतो आहोत का किंवा आपण ज्या देशाचे नागरिक आहोत, त्या देशांमध्ये आपल्यासाठी जे काही कायदे नियम बनवलेले असतील, त्यांचं आपण प्रामाणिकपणे पालन करणं गरजेचं आहे. किंवा एखादा कायदा तुमच्यासाठी चुकीचा असेल, तुमच्या देशासाठी, राज्यासाठी, लोकांसाठी, तर त्याला विरोध करण्याची भूमिका सुद्धा तुम्ही इथे निभावली पाहिजे. म्हणजे तुमचं ते कर्तव्य आहे. अंधानुकरण न करणं आणि जे काही चांगले कायदे आहेत, जे तुम्हाला शांतता, सुव्यवस्था प्राप्त करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले आहेत, त्यांचं पालन तुम्ही केलंच पाहिजे. दुसरं म्हणजे आपला देश संकटात असेल किंवा आपल्या देशाला जेव्हा कधी गरज असेल, तेव्हा नागरी आणि लष्करी कार्यामध्ये आपण सेवा प्रदान केली पाहिजे. तो देखील आपल्या मूलभूत कर्तव्याचा एक भाग बनतो. त्याशिवाय ज्या देशामध्ये आपण राहतो, त्या देशात सामाजिक सुरक्षा असली पाहिजे. कल्याण संबंधित राष्ट्र जे काही कार्य करत आहेत, तर त्या संदर्भामध्ये राष्ट्राला मदत करणं आणि समाज विकासामध्ये सहकार्य प्रदान करणं. म्हणजे नकळत जर प्रामाणिकपणे आपण आपला व्यक्तिविकास साध्य केला, तर तितक्याच प्रामाणिकपणे आपण समाज विकासाला सुद्धा हातभार लावू शकतो. त्याशिवाय सार्वजनिक हितानुसार, नियमानुसार कर भरणं. एक व्यक्ती म्हणून किंवा या देशाचं काही आपण देणं लागतो म्हणून या समाजात वावरताना नागरिक म्हणून आपल्याला कर भरावा लागतो आणि हे कर भरण्याच्या माध्यमातून आपण काय करतो, त्या देशाला हातभार लावत असतो, त्याच्या विकासाला हातभार लावत असतो. याशिवाय आपल्या समाजातले जे दुर्बल घटक आहेत त्यांना
एक आधुनिकतेच्या प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्यांना आपल्या बरोबरीने आणण्यासाठी आपण मदत करत असतो. तसेच समाज विकासासाठी ज्या काही मूलभूत गरजांची आपल्याला पूर्तता करायची आहे, ज्या सुविधांची आपल्याला पूर्तता करावी लागते, तर कर भरण्याच्या माध्यमातून जो काही पैसा आहे किंवा जी काही संपत्ती जमा होते, तर देश किंवा राष्ट्र त्याचा त्या दृष्टीने सुयोग्य असा वापर करत असते. म्हणजे कर भरणं हा सुद्धा आपल्यासाठी एक कर्तव्याचा भाग आहे आणि त्याचं पालन करून आपण देशाला, समाजाला मदतच करत असतो. त्याशिवाय आपल्या देशामधल्या विविधतेच्या अनुषंगाने बघितलं तर बऱ्याचदा अनेक अशा घटना घडलेल्या आहेत, की जिथे हिंसाचाराच्या माध्यमातनं, दंगलींच्या माध्यमातनं, आंदोलनांच्या माध्यमातनं आपल्या देशाच्या सार्वजनिक मालमत्तेला एक प्रकारे नुकसान झालेलं आहे किंवा जी काही आपली संस्कृती आहे, त्या संस्कृतीला कुठेतरी धक्का पोहोचलेला आहे. तर मग त्या राष्ट्रीय मालमत्तेचं आणि त्या संस्कृतीचं रक्षण करणं ही सुद्धा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि आपल्या देशातला जो काही जात, धर्म, लिंग, भाषा, प्रदेश या आधारावर जो काही भेदभाव आहे, ज्याच्यामुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राला हानी पोहोचते, तर अशा प्रकारचा कोणताही भेदभाव आपण करायचा नाहीये किंवा अशा प्रकारचं कोणतंही अधिवक्तव्य आपण करायचं नाहीये. तरच आपण एक व्यक्ती म्हणून राष्ट्राप्रती आपले कर्तव्य जी आहेत ती पार पाडू शकतो. आता ज्या पद्धतीने कर्तव्य म्हणून आपले राष्ट्रपती आपली भूमिका स्पष्ट होते, मग आपण समाजात राहतो आहोत. मग समाजाप्रती सुद्धा आपली काही कर्तव्य आहेत, की जी नागरिकत्वाच्या पलीकडे आहेत किंवा ती त्या नागरिकत्वापेक्षा सुद्धा जास्त व्यापक आहे आणि मानवी अधिकाराशी आपल्याला जास्त जोडणारी आहेत. मग याच्यामध्ये बघा, आपल्या समाजातील जे दुर्बल घटक आहेत, जसे स्त्रिया, लहान मुलं, जखमी, आजारी, वृद्ध व्यक्ती जे आहेत, यांचा आदर करणं, सन्मान करणं आणि वेळ प्रसंगी त्यांना मदत करणं, हे आपल्या कर्तव्यामध्ये येतं. दुसरं म्हणजे ज्या समाजात आपण राहतो आहोत, तिथे समाजसेवेची भावना ठेवणं, चांगलं शिक्षण घेणं. शिक्षण घेतलं की तुमच्या जाणीवा ज्या आहेत त्या विस्तृत होतात. तुमच्या कक्षा विस्तारतात आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या मानवाधिकारांच्या आणखीन जवळ जाऊ शकतात किंवा आणखीन जवळून त्यांना समजून घेऊ शकतात, त्याच्यावर उपाययोजना करू शकतात किंवा त्यांना त्यांचा तुमच्या कृतीमध्ये तुम्ही समावेश पण करू शकतात. यासोबतच आपले काही धार्मिक उपक्रम आहे, सांस्कृतिक उपक्रम आहे, इत्यादींच्या माध्यमातून आपण धर्मदाय स्वरूपाचं कार्य करू शकतो, लोकांना मदत करू शकतो. याशिवाय आपल्या समाजातले जे काही ज्यांना आपण स्वतःपेक्षा वेगळे समजतो सांस्कृतिक पातळीवर, धार्मिक पातळीवर किंवा जाती पातळीवर. तर अशा वेळी त्यांचं वेगळेपण तर टिकवायचंच आहे, पण त्यांचा अनादर करायचा नाही किंवा त्यांच्याशी द्वेष किंवा तिरस्कार ठेवायचा नाही. उलट इतरांच्या अधिकारांचा आणि जबाबदारींचा सुद्धा आपण आदर करायचा आहे. म्हणजे स्वतःचा आदर किंवा स्वतःची भूमिका जशी आपल्याला महत्त्वाची वाटते, त्याच पद्धतीने इतरांचा अधिकार किंवा इतरांची जबाबदारी सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. म्हणजे जितकं तुम्ही स्वतःला महत्त्व देतात, तितकंच तुम्ही समाजातल्या इतर व्यक्तींना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे आणि त्याच्या परिस्थितीला समजून घेतलं पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जी स्वातंत्र्याची आपण संकल्पना बघितली होती, की फक्त अभिव्यक्त होणं, फक्त बोलू नका, तर इतरांचं देखील ऐका, इतरांना सुद्धा समजून घ्या. तर आपण त्या संकल्पना ज्या आहेत, त्या प्रभावी किंवा त्यांना बळकटी जी आहे ती आणू शकतो. याशिवाय आपल्या समाजामध्ये उगाचच हिंसाचारासाठी द्वेष किंवा तिरस्कार म्हणून इतरांच्या विरुद्ध खोटे आरोप करू नये किंवा तक्रारी करू नये. विनाकारण किंवा दुर्बलांना त्रास देण्याच्या अनुषंगाने अशा घटना अवलंबवायच्या नाही. यासोबतच कायदे आणि नियमांचा गैरवापर न करणं. म्हणजे काही कायदे नियम बनवले गेले आहेत, ते समाजाच्या सुरक्षेसाठी आहे, त्याच्या विकासासाठी बनवले गेले आहेत. जसं अॅट्रॉसिटी कायद्याचा खूप विषय जो आहे तो ऐरणीवर आला होता, की त्या कायद्याचा वापर करून एक प्रकारे कायदे किंवा नियमांचा गैरवापर होतो आहे किंवा अन्याय करण्यासाठी त्या कायद्याचा वापर केला जातो आहे किंवा स्त्रियांबाबतीचे सुद्धा जे काही कायदे आहेत, की जे स्त्रियांच्या संरक्षणासाठी बनवले गेले आहेत किंवा त्यांना सबळ करण्यासाठी बनवले गेले आहेत, तर त्या कायद्यांचा सुद्धा कुठेतरी गैरवापर होताना आपल्याला व्यवस्थेमध्ये दिसून येतं. आता हे प्रमाण त्या दुर्बलांच्या अनुषंगाने बघितलं तर कमी आहे, पण तरी सुद्धा अशा घटनेच्या माध्यमातनं आपण एखाद्या व्यक्तीवर अन्यायच करत असतो, त्याच्या मानवी हक्कांचं उल्लंघनच करत असतो. तर आपल्या या जाणीवा जोपर्यंत विस्तारित होत नाही किंवा आपण कर्तव्याची भावना जोपर्यंत प्रामाणिकपणे तिथे पाळत नाही, तोपर्यंत या घटना आपल्या व्यवस्थेमध्ये घडत राहतात. अशा स्वरूपात आपल्याला त्या जाती धर्माच्या अनुषंगाने किंवा लिंग, प्रदेश, भाषेच्या अनुषंगाने सुद्धा या भेदभावाला, या विषमतेला बाजूला ठेवायचं आहे, दूर सारायचं आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा त्या संदर्भातलं अधिव्यक्त जे आहेत, ते समाजामध्ये सुद्धा
करायचं नाही. म्हणजे राष्ट्रपती वावरताना आपल्याला कायद्याचा धाक असतो, पण समाजामध्ये सुद्धा आपल्याला वावरताना त्या दृष्टीने विचार करायचा नाही. आणि बऱ्याचदा स्थिती आजच्या बाबतीमध्ये अशी निर्माण झालेली आहे, की कर्तव्याची जी भावना आहे, ती जर खरंच प्रामाणिकपणे राबवली गेली आणि मानवाधिकारांचं उपभोग घेताना जर त्याचा समावेश करण्यात आला, तर आपण आपल्या देशाचा विकास साध्य करू शकतो. आपण शाश्वत विकास जो आहे, तो निर्माण करू शकतो. पण मुळातच वास्तविक समता जी प्रस्थापित व्हायला पाहिजे, म्हणजे समाजामध्ये जी दिसायला पाहिजे, ती दिसत नाही. कारण काय? तर आपण वास्तविक समतेऐवजी औपचारिक समतेला महत्त्व देतोय. म्हणजे आपण संस्था निर्माण करतो आहोत, कायदे निर्माण करतो आहोत, जागतिक पातळीवर चर्चा पण करतो आहोत. पण आजही समाजामध्ये आपल्याला तो भेदभाव, ती विषमता किंवा त्या मानवी अधिकारांचं उल्लंघन होताना दिसतंय. म्हणजे व्यक्ती फक्त स्वतःच्याच अधिकारांना महत्त्व देत आहे किंवा त्याचा परिणाम असा होतो, की राष्ट्र पातळीवर बरेचसे जे देश आहेत किंवा जे समुदाय आहेत, ते या मानवी अधिकारांचं उल्लंघन करताना दिसतात. मग याच्या माध्यमातनं ना आपण आपल्या समाजाचा विकास साध्य करू शकतो, ना आपला राष्ट्राचा विकास. मग त्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची संकल्पना सुद्धा जी आहे, ती यशस्वी होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळेच तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक समस्यामुक्त असा समाज निर्माण करायचा असेल किंवा समस्यामुक्त असा देश निर्माण करायचा असेल, जिथे लोकं एकात्मतेने राहतायत, बंधुभावाने राहतायत, कोणत्याही प्रकारचा संघर्ष नाही आहे, कोणत्याही प्रकारची संकटं नाही आहेत, अशी स्वप्न जर आपण रंगवत असू, तर त्याच्यासाठी सुरुवातीला कर्तव्य भावनेची जाणीव आपल्यामध्ये होणं गरजेचं आहे आणि त्याचं अ, महत्त्व जे आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मग हे महत्त्व ओळखण्याच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक समाजाशी संबंधित जी नैतिक किंवा नीतिविषयक मूल्य जे आहे, त्यांचं अनुसरण करणं, पालन करणं बंधनकारक व्हायला पाहिजे. मग या कर्तव्यामध्ये मूल्य म्हणून कर्तव्याचा समावेश होणं गरजेचं आहे. जसं आपण सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये मानवी मूल्य जाणून घेतली होती आणि ही मानवी मूल्य व्यक्तीच्या अ, वर्तनाला किंवा त्याच्या आचरणाला नियंत्रित करत असतात. म्हणजे एखादी व्यक्ती जी काही कृत्य करते, एक तर ते तिची आवडीचा भाग असू शकते किंवा जी काही स्थिती, दर्जा, भूमिका असेल किंवा परिस्थिती असेल, त्याच्यावर आधारित तिचं ते वर्तन जे आहे ते अवलंबून असतं. मग नैतिक स्वरूपात बघितलं तर कर्तव्य जे आहे ते त्या मूल्य घटकाचा एक प्रभावी असा भाग आहे. मग या कर्तव्याच्या माध्यमातून आपण ज्या अपेक्षा आत्तापर्यंत केल्या, की व्यक्तीने राज्य, राष्ट्र, समाज या पातळीवर कसं वागावं किंवा राज्याने, समाजाने कशा पद्धतीची कृती करावी, हा जो काही आपण आधार बघतो आहोत घोषणापत्राच्या अनुषंगाने, त्यातून आपल्या लक्षात येईल की कर्तव्य जे आहे, ती व्यक्तींमध्ये अनेक मूल्यांची रुजवणूक करतात. ते त्यांना सामंजस्याने राहायला सांगतात, ते त्यांना एकात्मतेच्या भावनेने राहायला सांगतात, इतरांचा आदर करायला सांगतात, इतरांच्या अधिकारांमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय आणू नये. म्हणजे अनेको कृती त्यांना करायला भाग पाडतात, ज्या कर्तव्याशी संबंधित आहे. म्हणजे तो तुमच्या जीवनाचा भाग झाला पाहिजे. तुम्ही ते जीवनामध्ये त्याचं अनुकरण जे आहे ते केलं पाहिजे. मग नैतिक आणि नीतिविषयक आणि सामाजिक वर्तनांचं नियमन करणं म्हणजे कर्तव्य आहे आणि तेच आपल्याला या घोषणापत्राच्या माध्यमातून लक्षात येतं आणि त्याच्याच माध्यमातून आपण आपल्या मानवी हक्कांचं संरक्षण किंवा संवर्धन जे आहे ते करू शकतो. मग याच्यामध्ये बघा की अनेको म्हणजे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत अनेक अशी शास्त्र आहेत किंवा असे अ, विद्वान आहेत किंवा असे आपले धार्मिक ग्रंथ आहेत की ज्याच्यामध्ये अनावश्यक प्रवृत्तींना नियमित करणं आणि निरोगी समाज किंवा राष्ट्र निर्माण करण्याच्या अनुषंगाने कर्तव्याला महत्त्व दिलेलं आहे. जसं कौटिल्य यांनी कर्तव्याला स्वधर्म मानलेला आहे. म्हणजे एक धर्म म्हणून तुम्ही त्याचं पालन केलं पाहिजे किंवा शांती पर्वामध्ये भीष्मांनी धर्माला कर्तव्य म्हणून मांडताना व्यक्तीने कसं आचरण करावं, व्यक्तीने स्वतःचा विकास साध्य करताना दुसऱ्याला अडचण आणू नये, दुसऱ्यावर अन्याय करू नये. कारण आपल्यावर अन्याय झाला तर आपल्याला आवडेल का? आपल्या विकासामध्ये अडथळे निर्माण झाले तर आपल्याला आवडतील का? किंवा आपल्या जीवावर जर कोणी बितवलं तर आपल्याला आवडेल का? म्हणजे जर तुम्हाला तुमच्या जीवनाचं, हक्काचं किंवा तुमच्या विकासाची एवढी काळजी आहे स्वतःची, तर तुम्हाला दुसऱ्याची सुद्धा ती काळजी केली पाहिजे. मुळात काय, जे तुमच्यासोबत होऊ नये असं तुम्हाला वाटतं, ते तुम्ही दुसऱ्यासोबत करायचं नाही. म्हणजे शांती पर्वामध्ये भीष्मांनी धर्माची संकल्पना मांडताना या पद्धतीचं विधान केलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे तुमची कर्तव्य भावना कशी असावी, हेच त्यांनी त्या दृष्टीने मांडलेलं आहे. आणि मग याच्यातनं आपल्याला एक निरोगी समाज आणि राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि तेव्हाच जेव्हा या कर्तव्याचं इतकं प्रामाणिकपणे किंवा अशा पद्धतीने जेव्हा अवलंब होईल, तेव्हाच आपण जीवन, स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचाही विकास साध्य करू शकू आणि या मूल्यांचा विकास साध्य झाल्यानंतर आपल्या मानवाधिकारांना नकळतपणे आपण हमी प्राप्त करून देऊ शकतो किंवा त्यांचा विस्तार जो आहे तो वाढवू शकतो. मग या दृष्टीने कर्तव्य संदर्भामध्ये
मानवाधिकार वैश्विक घोषणापत्रातील जी कलम आहे 29.2 याच्यामध्ये व्यक्तींना अधिकार पुरवताना त्याच्या अगोदरच व्यक्तीने आपल्या अधिकाराचा उपभोग घेताना आपल्या अ, राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या विकासासाठी सार्वजनिक आणि नैतिक अशा कायदेशीर कर्तव्याचं पालन केलं पाहिजे. हेच या घोषणापत्रामध्ये मांडलेलं आहे. मग कलम 29.2 मध्ये काय म्हटलेलं आहे? तर आपले अधिकार व स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांचे अधिकार व स्वातंत्र्य याला योग्य मान्यता मिळावी आणि त्यांचा योग्य तो आदर राखला जावा आणि लोकशाही समाज व्यवस्थेस नीतिमत्ता, सार्वजनिक सुव्यवस्था व सर्वसाधारण जी लोक आहेत त्यांचं कल्याण या संबंधातील न्याय अशा आवश्यक ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या जाव्यात. आणि हे का करायचं आहे? तर कायद्याने ज्या मर्यादा आपल्याला घालून दिलेल्या असतील त्या मर्यादांच्या अधीन राहूनच प्रत्येक व्यक्तीने ते करायचं आहे. म्हणजे अशा स्वरूपात या घोषणापत्रामध्ये हे वाक्य त्यांनी समाविष्ट करण्याचा उद्देशच तो आहे, की अधिकाराच्या अगोदर तुम्हाला तुमचे कर्तव्य काय आहेत ती कळाली पाहिजेत. म्हणजे आताच्या स्थितीमध्ये कर्तव्य जे आहेत हे प्रत्येक व्यक्तीचं मूलभूत असं मूल्य आहे, जे त्याला अधिकाराचा उपभोग घेण्या अगोदरच प्राप्त होतं. मग भलेही त्याला त्याच्या अधिकारांचा उपभोग घ्यायचा असेल किंवा त्याला त्याच्या अधिकाराचं संरक्षण करायचं असेल, तर या दोन्हीही कृती हो किंवा ना हो, पण व्यक्तीला त्याची भूमिका ही कर्तव्य तत्परच ठेवली पाहिजे. त्याने सातत्याने त्याचं आचरण जे आहे ते कोणत्याही विचलनाशिवाय शिवाय केलं पाहिजे. मग या दृष्टीने कर्तव्य संकल्पनेमध्ये कर्तव्याचं इतकं महत्त्व बघितल्यानंतर, की एकमेकांचा आपण एक परस्परावलंब वाटतं आहे, एकमेकांविषयीची आपल्याला गरज, विश्वास निर्माण होत असेल, तर त्या अनुषंगाने कर्तव्याचं महत्त्व सुद्धा वाढतं. मग आता नेमकं अधिकार आणि कर्तव्याचा त्याचा अंतर्गत संबंध कसा आहे? तर हे दोन्हीही गोष्टी आज व्यवस्थेमध्ये आढळतात. मग अधिकार जास्त महत्त्वाचे की कर्तव्य? तर मुळात हे दोन्हीही घटक एकमेकांना परस्परपूरक आहे आणि अधिकार व कर्तव्य जे आहेत ते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे इथे कोणाचंही एकाचं महत्त्व खूप आहे किंवा एकाचं कमी आहे असा भाग त्यामध्ये येत नाही. तर अधिकार काय आहेत? तर मानवी व्यक्तिमत्व आणि त्याचं वर्तन विकसित करण्यासाठी अधिकार आवश्यक आहेत. आणि दुसरं की कर्तव्य काय आहेत? तर ते सामाजिक कल्याणासाठी व्यक्तीच्या योगदानाचं महत्त्व निदर्शित करतात. म्हणजे एका बाजूला व्यक्ती व्यक्तिगत पातळीवर स्वतःचा विकास साध्य करतो आणि कर्तव्य म्हटलं तर सामाजिक पातळीवर तो स्वतःचं योगदान पण देतोय. म्हणजे या दोन्ही गोष्टी बघितल्या तर व्यक्तीचं समाजातलं जे काही आचरण आहे, वर्तन आहे किंवा त्याची जी काही मूल्य आहेत, त्यांना नियंत्रित करण्याचं काम हे अधिकार आणि कर्तव्य यांच्या माध्यमातून होताना दिसतं. मग याच्यामध्ये बघा, की आत्ताच्या स्थितीला मुळात फॅक्ट असा आहे, की व्यक्ती, समाज किंवा राष्ट्र फक्त स्वतःच्या अधिकारांवर भर देताना दिसतो. म्हणजे आत्ताच्या समकालीन युगांमध्ये राष्ट्रांच्या माध्यमातून मानवी अधिकारांचं उल्लंघन प्रचंड प्रमाणात वाढतंय आणि मग त्याला अनुसरूनच जागतिक पातळीवरचे जे विद्वान आहे किंवा नोबेल पुरस्कर्ते जे आहेत, त्यांनी अशी मागणी केली होती, की मानवाधिकाराचा जसं घोषणापत्र आहे, तसंच कर्तव्याच्या संदर्भामध्ये सुद्धा घोषणापत्र असावं, जिथे मानवी जीवन हे कर्तव्य तत्पर असावं किंवा मानवी जीवनामध्ये कर्तव्यांचं पालन कसं महत्वाचं आहे ते केलं जावं, या दृष्टीने ते घोषणापत्राची मांडणी केली केली. मग हे करण्याची गरजच का पडली? तर समकालीन युगामध्ये प्रत्येकजण स्वतःच्या अधिकारावर भर देतो आहे आणि या अधिकारावरच भर दिल्यामुळे अजूनही आपण आपल्या समस्या किंवा आपले संकट जे आहेत ती दूर सारू शकलेलो नाहीत. मग अशा वेळी या समकालीन युगामध्ये नकळतपणे या घोषणापत्राच्या माध्यमातून अधिकारांऐवजी कर्तव्यांवर अधिक लक्ष केंद्रित झालेलं आहे. म्हणजे अधिकार आता सगळ्यांना समजायला लागलेले आहेत, पण कर्तव्यांपासून आपण दूर चाललेलो आहोत. तर या अर्थाने बघितलं तर मग कर्तव्य आणि अधिकार यांच्यातला अंतर्गत संबंध जो आहे तो हेरॉल्ड लास्की यांनी मांडलेला आहे आणि तो कशा स्वरूपात मांडलाय तो बघा. पहिलं म्हणजे एखाद्याचे अधिकार दुसऱ्याचे असलेले कर्तव्य सूचित करते. म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा अधिकार उपभोगत असेल किंवा तिला अधिकार उपभोगायचा असेल तेव्हा इतर व्यक्तीने स्वतःची कर्तव्याची भूमिका राखली पाहिजे. म्हणजे काय? उदाहरणार्थ मला संचार स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे किंवा मला गोपनीयतेचा अधिकार आहे. मग अशा वेळी कायद्याने नियमित केलेल्या बंधनांशिवाय माझ्या अधिकारांवर इतर कोणीही अडथळा आणायचा नाही. म्हणजे इतर व्यक्ती असतील, समाज असेल, समुदाय असेल, त्यांनी कर्तव्याच्या भूमिकेत तिथे राहिलं पाहिजे. माझ्या अधिकारांमध्ये अडथळा आणायचा नाही. म्हणजे माझ्यासाठी जो अधिकार आहे तो दुसऱ्यांसाठी कर्तव्य असेल. दुसरं म्हणजे
एखाद्याचे अधिकार हेच इतरांचे तेच अधिकार ओळखण्याचं त्यांचं कर्तव्य सूचित करतं. म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला अधिकार प्राप्त होतात, तर त्याच पद्धतीचे अधिकार हे दुसऱ्यांनाही आहेत. मग अशा वेळी इतरांनी त्याच्यावर बंधनं इतरांनी त्याच्यावर आपण बंधनं आणू शकत नाही. पण मुळातच मूलभूत अधिकार उपभोगताना हे बंधनांसकट आपल्यासोबत येतात. म्हणजे बंधनांशिवाय ते असू शकत नाही. अधिकार निरंकुश असू शकत नाही. मग इथे पुन्हा उदाहरण बघा, की भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण हे करताना तुम्हाला दुसऱ्याच्या स्वातंत्र्याला, प्रतिष्ठेला किंवा स्वाभिमानाला इजा होईल अशा पद्धतीने या अधिकाराचा वापर करायचा नाही. म्हणजे जर तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे, तर त्याचा अर्थ असा नाही, की मग तुम्ही असं काहीही बोला, की ज्याच्यामुळे इतर व्यक्तीला किंवा समाजाला हानी पोहोचेल. त्यावेळी तुमचं ते बंधन असणार आहे, की तुम्ही त्याचं पालन करताना योग्य पद्धतीनेच केलं पाहिजे. म्हणजे नकळत एखाद्याचे जे अधिकार आहेत, हे इतरांचे तेच अधिकार ओळखण्याचं तुमचं कर्तव्य तिथे सूचित करतं आणि स्वतःच्या अधिकाराचा उपभोग घेताना तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारांना बाधा पोहोचवत नाही. म्हणजे इतरांकडनं अपेक्षा करताय ना, की तुमच्या मूलभूत अधिकारांमध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे, तर मग तुमच्यामुळे सुद्धा इतरांच्या अधिकारांमध्ये व्यत्यय येता कामा नये. तिसरा भाग याच्यामध्ये येतो, की एखाद्याने त्याच्या अधिकारांचा उपयोग जो आहे, तो सामाजिक हिताच्या प्रसारासाठी करावा. आत्तापर्यंत जे काही आपण कर्तव्य पाहिलेलं आहे किंवा आत्तापर्यंत जे काही आपलं व्याख्यान झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढं तर लक्षात आलं असेल, की जे काही करायचं आहे, ते व्यक्ती, समुदाय, समाज, देश यांच्या भल्यासाठीच आपल्याला करायचं आहे. यांच्या विरोधात जाऊन किंवा यांच्याशी संघर्ष करून किंवा यांचा द्वेष करून आपल्याला काहीही साध्य होणार नाही. आपल्याला सामाजिक हित राखता आलं तर नकळत आपलं व्यक्तिहित सुद्धा राखलं जाईल. म्हणजे रुसोने जी सामूहिक ह्याची संकल्पना मांडली होती, की जर समाजाचा विकास झाला तर व्यक्तीचा विकास आपोआपच होईल. म्हणजे समाजाला त्याने सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे. मग नकळत आपल्याला व्यक्तिहित आणि समाजहित यांच्यामध्ये संतुलन राखायचं असेल, तर आपल्याला व्यक्तिहितासोबत समाजहिताला सुद्धा महत्त्व द्यावं लागेल. मग त्या दृष्टीने बघा, की जेव्हा तुम्ही समाजामध्ये वावरतात नागरिक म्हणून, त्यावेळी तुमच्या अधिकाराचा उपभोग घेताना इतरांना, समाजाला किंवा राष्ट्राला जर हानी पोहोचत असेल, तर तुमच्या विरोधात कायदेशीर कारवाई होऊ शकते. तुम्हाला शिक्षा होऊ शकते. पुन्हा इथे उदाहरण तर बघा, तुम्हाला भाषण आणि अभिव्यक्त स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण याचा वापर करताना तुम्ही व्यक्तीविरुद्ध, धर्माविरुद्ध, जातीविरुद्ध किंवा एखाद्या व्यक्ती समुदायाविरुद्ध असं काहीतरी बोललात, की ज्याच्यामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली, तर त्या संदर्भात तुमच्यावर कायदेशीर कारवाई होईल आणि ही कृती राष्ट्राच्या मार्फत केली जाईल. त्याच्यामुळे ही जी काही कृती असणार आहे ती न्यायसंगत असेल. त्यावेळी तुम्ही असं नाही म्हणू शकत, की माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं. कारण तुम्ही चुकीची गोष्ट केली आहे, तर तुम्हाला शिक्षा सुद्धा मिळणार आहे. म्हणजे आपल्या अधिकारांचा अवलंब होताना त्याच्यामध्ये सामाजिक हिताचा समावेश असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे, की राष्ट्र प्रत्येकाच्या अधिकाराची हमी आणि संरक्षण देतं. त्यामुळे राष्ट्राला समर्थन देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. ज्या देशात तुम्ही राहता आहात, त्या देशामध्ये तुमच्यासाठी मूलभूत सुविधांची पूर्तता केली जाते, तुमच्यासाठी मूलभूत अधिकार दिले जात आहेत, तुमच्या व्यक्ती विकासासाठी तुम्हाला संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. एव्हाना एक न्याय वातावरण निर्माण होण्याची हमी तुम्हाला दिली जाते. मग अशा देशाला जर तुम्ही समर्थन दिलं नाही किंवा त्या देशाच्या विरोधात जर तुम्ही उभे राहिलात, तर त्या माध्यमातनं आपली जी काही मानवी हक्काविषयीची पार्श्वभूमी आपण पाहिली, तर ती आपल्याला साध्य करणं कठीण होणार आहे. म्हणून राष्ट्र काय करतं, की प्रत्येकाच्या अधिकाराची हमी देते, संरक्षण देते. मग अशावेळी तुम्ही राष्ट्राला समर्थन द्या. पण जर राष्ट्र तुमच्या अधिकारांना विरोध करत असेल, कुंठित करत असेल, तर मात्र तुम्ही राष्ट्राच्या विरोधामध्ये उभे राहू शकतात. पण विनाकारण व्यक्तिगत स्वार्थासाठी तुम्ही जर या कृतीचा अवलंब करत असाल, तर ते मात्र तिथे चुकीचं ठरतं आणि मग आपण आपल्या कर्तव्यापासून परावृत्त झाल्याची ती भूमिका दिसून येते. अशा स्वरूपामध्ये जितके अधिकार आपल्या आयुष्यात, आपल्या व्यक्तिविकासासाठी महत्त्वाचे आहेत, तितकंच आपल्याला या समाजाच्या विकासासाठी कर्तव्य सुद्धा महत्त्वाचे आहेत आणि अधिकार व कर्तव्य या दोघांमध्ये संतुलन निर्माण झाल्याशिवाय आपण जागतिक पातळीवर मानवी हक्कांचं जे काही उल्लंघन होतं आहे किंवा जे काही समस्या निर्माण होत आहेत, त्यांना दूर सारू शकत नाही. आणि त्याच्यामुळेच जे काही मागच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलं, की ही वैश्विक कृती आहे. देशाच्या बाहेर जाऊन आपल्याला कृती करायची नाहीये. आपण आपल्या स्थानिक पातळीवर जरी ही कृती केली, तरी सुद्धा आपण मानवाधिकारांना सुरक्षित करणार आहोत. तरी देखील आपण मानवाधिकार संरक्षक म्हणून स्वतःची भूमिका निभावू शकतो. वैश्विक विचार जरी असला, तरी स्थानिक कृती आपल्याला तिथे करता येणं शक्य आहे. मग अशा स्वरूपात
आजच्या व्याख्यानामध्ये जे काही आपण शिकलो त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. प्रथमतः व्यक्तीचं राष्ट्र आणि प्रती कर्तव्य आहेत. तसेच स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाप्रती सुद्धा ती कर्तव्य आहेत. म्हणजे त्याचा व्याप जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे. व्यक्ती म्हणून ज्या ज्या घटकांशी तुम्ही जोडले जातात, त्या प्रत्येक घटकांशी तुम्हाला तुमची कर्तव्याची भावना जी आहे ती जोडलेली आहे. मग कर्तव्य हे एक मूल्य आहे, जे व्यक्तींना समाज आणि व्यक्ती, समाज आणि व्यक्तीचं हित जे आहे, ते प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच त्याच्या नैतिक आणि कायदेशीर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, त्यांचं पालन करण्यासाठी प्रेरित करतं. आपण त्या नैतिक आणि कायदेशीर कर्तव्यांना जर महत्त्व दिलं, तरच आपण एक सार्वजनिक हित आपलं साध्य करू शकणार आहोत. त्याशिवाय अधिकार आणि कर्तव्य यांच्यामध्ये वेगळेपण तपासण्यापेक्षा किंवा त्यांना एकमेकांपेक्षा वेगळं न करता त्यांच्यामध्ये संतुलन साधणं, कारण कर्तव्य पालन करणं हे दुसरं-तिसरं काही नसून आपणच स्वतः कर्तव्यासाठी तत्पर होणं, समाजाप्रती, राष्ट्राप्रती सहकार्य करण्यासाठी स्वतःचं एक नियमन आहे किंवा एक स्वयंपालन आहे, जे आपल्याला इथे करायचं आहे. म्हणजे आपणच स्वतःला ते नियम लावून घ्यायचे आहेत. एक बंधनं आली तरच आपण त्याचं पालन करू, अशी भूमिका तिथे ठेवता कामा नये. माणूस म्हणून माणसाच्या वृत्तीने वागणं, प्रामाणिकपणे वागणं, नीतिमत्ता, नैतिकतेने वागणं, एवढं तरी आपल्याला समजतं किंवा तेवढे तरी आपण विवेकशील किंवा बुद्धिमान आहोत आणि त्याच्यामुळे स्वतःचं एक स्वयंपालन करण्याची भूमिका कर्तव्यामध्ये मांडली गेलेली आहे आणि इथेच त्याचं महत्त्व आपल्याला अधोरेखित होताना दिसून येतं. आजच्या व्याख्यानामध्ये आपण जे शिकलो त्याचं रिव्हिजन करण्यासाठी तुम्हाला मी 2 स्वाध्याय देते आहे. त्या स्वाध्यायांचा अभ्यास तुम्ही करू शकता. पहिलं म्हणजे मानवी अधिकाराचे कर्तव्य संदर्भातील जे घोषणापत्र आपण पाहिले ते लिहा आणि दुसरं म्हणजे अधिकार व कर्तव्य यांच्यातला अंतर्गत संबंध काय आहे तो सांगा. अशा पद्धतीने आपलं व्याख्यान इथे संपलेलं आहे. पुढच्या सत्रात आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेऊयात. पहिलं म्हणजे आपण भारतीय संदर्भात मानवी हक्क समजून घेणार आहोत. यामध्ये आपण भारतीय राज्यघटनेचा आढावा घेणार आहोत आणि ही भारतीय राज्यघटना मानवी हक्कांना सुरक्षित संवर्धन करण्यासाठी कशी महत्त्वाची आहे ते देखील जाणून घेणार आहोत. धन्यवाद.